चला मॅच सुरू. लेट्स प्ले. अंपायर्स रेडी आहेत. लगेच मैदानावरती जाऊयात. मॅचला सुरुवात. जाऊयात. यस अंपायर्स रेडी. ऑल सेट ऑल गो. रेडी. मैदानावरती आपण जाऊयात. मॅचला सुरुवात होत आहेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल बागपूरला गेले. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाला आहेत. नितेश शर्मा पण मैदानावरती पाहतात. गोलंदाजीवरती स्ट्राईक एंडला करण. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर गौतम. स्ट्राईक एंडवरती आता करण आहेत. पुढचा बॉल बागपूरला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती 2. बऱ्याच वेळापासून आपण गौतमला पाहिलं तर खास करून कॅमेरामॅन जयच्या बाजूला जास्तीत जास्त तो सध्या पाहिला. आपण आता मैदानावरती ऍक्शन मध्ये आपण गौतमला पाहतायत. तिसरा बॉल. फटका चांगला खेळलाय. कडक स्ट्रोक. रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. फलकावरती धावा जर पाहिलं तर 3 धावा. पुढचा बॉल. गोलंदाज तयार आहेत. आणखीन एक बॉल हलक्या त्यानं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. सिंगल कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 4. 2 बॉलचा कळ बाकी असणार आहेत. रन झाले 4. जय विरार संघाच्या. मोरेगाव चॅलेंजर्स. कडक स्ट्रोक खेळलात. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. बॉल लढवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाच्या धावसंख्या फलकावरती 5. शेवटचा बॉल. कडक स्ट्रोक. फिल्डर होते. चेंडू त्यांना बीट करत सरळ निघून गेला सीमारेषेच्या पार. करण यांच्या बॅट मधून शानदार स्ट्रोक. चौकार. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. फिल्डरनं प्रयत्न तर केला झेप घेण्याचा, परंतु नाही अडवू शकले बॉलला आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पार. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9. आकाश मैदानावरती आल्यात. समोर एका बाजूला गौतम, दुसऱ्या बाजूला करण. ही जोडी मात्र नेहमी या संघासाठी महत्वाची राहिल्यात. जय विरार संघासाठी. नेक्स्ट ओव्हर. पहिला बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह केला. आकाश गरत यांचा बॉल. हलक्या त्यानं चेंडूला मात्र फक्त एक सिंगल घेत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 10. 10 ऑन स्कोर कार्ड. 1.1 ओव्हर्स. पुढचा बॉल. आकाश ड्राईव्ह केलाय. फटका चांगला खेळलाय. समोर सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा होतोय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावरती 11. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती 11. नेक्स्ट बॉल. पुण्यात आपण पाहिलं तर बागपूरला गेलेलं का चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. सिंगल त्या ठिकाणी घेण्यात आलं. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 12. जय विरार वर्सेस मोरेगाव चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान सुरू असेल मॅच. आकाश घरत तयार. पुढचा बॉल. आकाशचा बॉल. पुण्यात आपण पाहिलं तर हलक्या चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. तिथेही आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावरती 13 रन. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. रन झाला 13. आकाश तयार. 5वा बॉल हाताळण्यासाठी. हलक्या हलक्या त्यांना सिंगल फक्त घेत आहेत. स्ट्राईक रोटेशन करतायत. माहित आहेत या श्रेणी काय करायचं आहे. योग्य ठाऊक आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक या षटका दरम्यान. पुण्यात आपण पाहिलं तर हलक्या त्यांना बॉल ढकलून देण्याचा प्रयत्न केलात. 2 ओव्हरचा काही संपला. 2 ओव्हर नंतर रन आहेत. 15 धावा. जय विरार या संघाच्या. पॉवर प्ले मैदानावरती आता होतोय ऑन. दोन ओव्हर 15 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तिथे आपण पाहिलं तर टीम मीटिंग मोरेगाव चॅलेंजर्स संघ घेतात मैदानाच्या आतमध्ये. आता कशा प्रकारे खेळ करायला हवा
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा रोखायला हव्यात हा प्रयत्न ते करतायत. दुसऱ्या बाजूला जयसाई विरार संघ आहे मैदानावरती. 2 ओव्हरमध्ये 15 धावा त्यांनी तर घेतल्यात. थर्ड ओव्हर जोगित पाटील तयार. समोर आपण पाहिलं तर करण, त्याला रन करायच्यात. 6 मध्ये करणनं 9 केलं, गौतमनं 6 मध्ये 6 केलं. पॉवर प्ले ऑन. थर्ड ओव्हर जोगित, चला घाई करा. पहिला बॉल फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पार. SPL चा कडक चौकार. 4. करण यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 पायांच्या गदीमधून हा बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर साधारणतः फिल्डिंगचा दर्जा दाखवला तिथे क्षेत्ररक्षकाने. रन स्कोर कार्ड वरती 19 धावा. षटकातील दुसरा बॉल जोगित तयार. जोगीचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर हलक्यानं चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलं. सन्मान देण्यासाठी भाग पडला. धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 20-20. 2.2 ओव्हर्स. आणखीन एक फटका समोर सजवलाय सीमारेषेच्या पार. चौकार. 4. चोवीस धावा. 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा 24. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. जोगित तयार. ऑफच्या बाहेरचा बॉल कट करायचा होता. धावचीची संधी निर्माण झाल्यात. आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यात. डिसिजन ऑफ पेंडिंग. NOT नॉट आउट. मैदानावरती बॅट्समॅन सेफ आहेत. रन जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 24 आहेत. हा बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक जण सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. आज 13,000 पेक्षा जास्त लोकांनी स्पर्धा DBN लाईव्हला पाहिलेत. तर सर्वांचा मनापासून आभार. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉल अडवलं. फिल्डिंग चांगली केलेत. एक सिंगल मेल. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे. रन झाल्यात धावफलकावरती आपण पाहिलं तर. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर हलकेताने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलात. एक सिंगल कंप्लीट. 3 ओव्हरचा काही संपला. धावा झाला 26-26. ऑन स्कोर कार्ड टीम जयसाई विरार या संघाच्या आपण धावफलकावरती धावा पाहू शकतायत. मोरेगाव चॅलेंजर संघाच्या अगेन्स्ट. हा मॅच जो जिंकेल तो मात्र फायनलला पोहोचेल. जो संघ पराभूत होईल तो संघ खेळेल UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा या संघासोबत मॅच होणार आहेत. आणखीन 2 मॅच असतील या मॅच नंतर. 3 ओव्हर 26 रन. शेवटचे 6 बॉल बाकी. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर अफ्ताब. आता संपूर्ण दिवसामध्ये अफ्ताबनं चांगली बॅटिंग केलेत. तो अफ्ताब गोलंदाजीवरती आलाय. 4 मिनिटांचा अवधी आता राहिलाय. शेवटची 4 मिनिटं बाकी. अफ्ताब समोर करण. 9 चेंडूमध्ये 15 धावा त्याने बनवल्यात. ड्राईव्ह केला. फटका चांगला खेळला परंतु बॉल अडवण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग सध्या मैदानावरती या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत या नाईट सेशन क्रिकेटमध्ये. रात्रीचे 2 वाजला तरी पाहतात. बागपूरला गेले. फटका समोर खेळलाय परंतु वा काय फिल्डिंग केलं अफ्ताब यांनी आपल्या फॉलो थ्रो मध्ये. अशाच प्रकारे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल कशा प्रकारे अडवलाय ते दाखवण्याचा सध्या प्रयत्न केला गेलात. अफ्ताबनं बरोबर हा बॉल अडवलाय. रन 27. पुढचा बॉल फटका चांगला खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे. शेवटच्या श्रेणी मात्र आपण पाहिलं तर बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी ढकलण्यात आलात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 28. 28 रन.
3.3 चेंडूचा खेळ संपला, 3 बॉल बाकी. आफताब तयार, समोर आपण पाहिलं तर करण करतोय रन. करणच्या बॅटमधून फटका आणखीन एक सजवलाय, परंतु त्या ठिकाणी देखील एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 29 टीम जयसाई विरार या संघाची सिच्युएशन आपण धावसंख्या पाहतायत. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती गौतमच्या बॅटमधून फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल का पाहूयात. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत, यस येस अंपायर्स. चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. चला, बॅट्समॅन सेफ आहे त्याचे, म्हणजे असं नाही की तो ऑन द लाईन आहे. त्याची बॅट अर्धी बॅट मध्ये आलाय, अर्ध्यापेक्षा जास्त बॅट त्याची मध्ये आली होती, पण रिव्ह्यूचा वापर करण्यात आला होता. रन 30. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे. आफताब करण समोर, 11 मध्ये 17 करण केल्यात. लास्ट बॉल कशा प्रकारे फेस करेल पाहूयात. करणच्या बॅटमधून फटका तर सजवलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जय साई विरार साठी आलेला शेवटच्या बॉलवरती मच नीडेड चौकार, हवावासा वाटणारा चौकार करण यांनी ठोकलाय. करणनं केलं त्या मॅच मध्ये 12 मध्ये 21 रन. टीमची टोटल धावसंख्या 34. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलाय 35 धावेचं. ही मॅच जिंकण्यासाठी टीम मोरेगाव चॅलेंजर्सला, परंतु मोरेगावकडे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहेत, त्यामुळे 35 धावा तेही पूर्ण करू शकतायत. दुसऱ्या बाजूला जयसाई विरारकडे गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे, ते रोखू शकतायत. काय घडलंय पाहूयात. चला, रन झालं 34, करायच्यात 35. चला, मॅच सुरू. टार्गेट 35, 34 धावा झाल्या. 24 मध्ये करायच्यात 35. आदरणीय सौरभ चौधरी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत असणार आहे. विशेष करून या मैदानासाठी ज्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे ते सौरभ चौधरी साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत सौरभजी चौधरी साहेब. खास करून हे मैदान ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते सौरभ चौधरी साहेब आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करूयात या स्वराज्य प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला, पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये घेण्यात आला. आफताब आकाश जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मृदुल, आपलंही स्वागत आहे. आमचे समालोचक मित्र आहेत ते या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही स्वागत आपण करूयात. 35चं लक्ष मैदानावरती असणार आहेत. डिबेंची टीम सध्या नयन, दिशांत, केवल,
जयेश एक काम करतात आणि त्याचवेळी डिबेंच पण पाहिलं तर महत्वाचा भाग प्रवीण पाटील आणि धनंजय या ठिकाणी दाखल झालेत. आपलंही सहर्ष स्वागत. स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये एक मोठी स्पर्धा तेही कव्हर करून आता या ठिकाणी पोहोचल्यात. पहिला बॉल हलक्या त्याने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय, ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. एक बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 1. विवेक मैदानावरती गोलंदाजीवरती आहेत. अनुभव विवेक यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला आकाश, आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न आकाशचा, परंतु समोर अडवलाय बॉलला विवेक यांनी. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. उत्तरास प्रत्युत्तर द्यायचं आहे. प्रत्युत्तर सध्या मैदानावरती दिले जातात विवेक यांच्याकडून. समोर आकाश, 2 बॉलचा खेळ संपला 1 रन. बागपूरला गेले, फटका जोरकस खेळलाय, समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आकाश गरत यांच्या बॅट मधून चौकार. 4. धावफलकावरती धावा 5. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार. 3 मध्ये आतापर्यंत 5 आलत. टार्गेट 35 आहेत. सुरुवात आकाश यांनी केलं. आकाश एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडू आहेत, ॲबिलिटी वाले खेळाडू आहेत. आणखीन एक फटका सजवलाय बरोबर समोरच्या दिशेने. आकाश गरत यांच्या बॅट मधून कडक बेधडक चौकार. 4. पहा काय बॅटिंग केली जातात या रात्रीच्या सत्रामध्ये. आकाशांच्या माध्यमातून 2 चौकार आल्यात. 2 चौकारांना धावफलक मात्र आता वाढताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर या 2 चौकार निश्चित जाऊन पोहोचले ती मात्र 9च्या घरामध्ये. जरूर एक डॉट खेळत आकाश यांनी, परंतु त्याच्यानंतर 2 चौकार ठोकल्यात. या आव्हानाचा पाठलाग होऊ शकतोय, प्रयत्न मैदानावरती केला जाऊ शकतोय, ते मात्र आता अगदी दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. 35चा पाठलाग करायचा होता, 4 मध्ये 9 आल्यात. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. विवेक समोर आपण पाहिलं तर आकाश. आणखीन एक स्ट्रोक समोर खेळलाय, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट झालाय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट झालाय. तिसरा पंचांकडे डिसिजन आलाय. डायरेक्ट हिट नेहमी क्रुशल असतो. पाहूया आता क्रुशल मोमेंट पुन्हा मैदानावरती डेंजर ठरेल का, ह्याची चर्चा तर रंगलेत. डिसिजन पेंडिंग आहेत, पाहूयात काय घडेल. बॉल ज्यावेळी फील्ड करण्यात आला त्यावेळी तिथे थोडा वेळ क्षेत्ररक्षकाने घेतला, त्याच्यानंतर फेक करण्याचा प्रयत्न केला. थ्रो ज्यावेळी केला त्यावेळी पहा काय घडलं. एकतर गोष्ट चित्र स्पष्ट झालं की आकाश बॅट स्लाइस नाही केलीत आणि ज्यावेळी धावत होतं त्यावेळी पंचांचा डिसिजन आउट. OUT मोठा विकेट. आकाश मैदानाच्या बाहेर चाललात. रन झाल्यात 9, विकेट गमावलाय. पहिला मोरेगाव चॅलेंजर्सनं. पहा 5 बॉलचा खेळ संपला. 9 धावा 1 गडी बाद. टार्गेट 35 आहेत. मोठी विकेट आल्यात. अफ्ताब एका बाजूला असतील, दुसऱ्या बाजूला सोनू असणार आहेत. महत्वाची विकेट आकाशांची मिळालीत, ती आपण पाहिलीत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ड्राईव्ह केला, सन्मान देण्यासाठी भाग पाडल्यात. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात येईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 10. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 बॉलमध्ये रन करायचे 25. पॉवर प्ले मध्ये रन आल्यात 10. मध्ये 25 धावेचं लक्ष असणार आहे. मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस जयसाई विरार मध्ये रंगलेली मॅच. अफ्ताब आणि सोनी जोडी आहेत. यश आलं
मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स यशाने दाखवलात. मागच्या मॅचमध्ये आप्ताबही चांगले खेळलेत. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मोरेगावला हवा होता 4 आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पार. चौकार 4. मॅचचं समीकरण पुन्हा बदललंय. 17 मध्ये 21 धावेची गरज. पहा हा स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला वळवलं. SPL चौकार पाहायला मिळालं आणि चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1 ओव्हर्स. येणारे 17 बॉलमध्ये रन करायचे 21. डिस्टन्स फरक आता तितका मात्र जास्त नाही आहेत, परंतु पाहूयात ही मॅच तशी होईल का. गोलंदाज तयार. स्ट्राईक एनवरती आफताब. पुढचा बॉल यशांचा. 17 मध्ये 21 ची गरज. रंगलेला मॅच. टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून येतो. तिथे मात्र डिक्लेरेशन झोन आहेत. तिथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 15. 16 मध्ये करायचे रन 20. या मॅचचे समीकरण आहेत. 35चं टार्गेट 15 झाल्यात. पराभूत होईल त्याला मात्र खेळावं लागेल UCC डोंगरपाडा उत्कर्ष क्रिकेट क्लबशी. जिंकेल तो मात्र सरळ फायनल मध्ये तिकीट निश्चित करेल स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये. पुढचा बॉल हलक्याताना चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने निघाला. पाठीमागे विकेट किपर बीट होत असताना पाहायला मिळालेत आणि रन संख्या आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचलायत 16च्या घरामध्ये. 15 मध्ये करायचे रन 19. मध्ये 19. पुढचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्यात आला. दुसऱ्या धावेसाठी व्हायचं परंतु नाही थांबवलाय. 14 मध्ये 18 धावेची गरज असणार आहे. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. एका बाजूला सोनू स्ट्राईक एंडला असणार आहेत. यश मैदानावरती कामगिरी आता चांगली करतात. कमबॅक करतायत 1 चौकारानंतर. स्वीप केल्या बॉलला सिंगल मध्ये पुन्हा मात्र पाठवण्यात आलं. तिथे 1 रन मिळेल. 13 मध्ये रन करावे लागतील 17. मध्ये 17. हलक्याताना चेंडूला मात्र पुण्यात ड्राईव्ह करण्यात आला. तिथे एक सिंगल मिळेल. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 12 बॉलमध्ये रन करायच्या 16. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत मोरेगाव चॅलेंजर्सनं बनवलेत 19. 12 मध्ये 16 होतील की नाही होणार याची चर्चा पण करूयात. इथून रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर सध्याच्या घडीला तुम्हाला 8च्या सरासरीनं मैदानावरती खेळ करायचा आहे. प्रति ओव्हर तुम्ही 8 केला तर 16 होऊ शकतायत. 12 बॉल 16 धावेची गरज. पहिला बॉल हलक्याने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ढकलून दिलं बॉलला. एक सिंगल कंप्लीट. 11 मध्ये करायच्यात 15. दहा बॉलमध्ये 14 धावेचं लक्ष असणार आहेत. आत्ता स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्याने चेंडूला मात्र खेळण्यात आला. तिथे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती पुढे गेलं 22. 9 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतात आदरणीय आदित्य राऊत साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. स्वागत असेल आपलं. त्यांच्या जोडीला आदरणीय मृगाल पाटील साहेब यांचंही आगमन होत आहेत.
वेलकम असेल दोन्ही मान्यवरांचं पण करूया स्वागत. आदित्य राऊत साहेब आणि मृगाल पाटील साहेब यांचं आगमन होत आहेत. भव्य दिव्य आगमन. स्वराज प्रीमियर लीग वर्ष 4थ्या मध्ये स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत असणार आहे. आदित्य राऊत साहेब आणि मृगाल पाटील साहेब. 8 मध्ये 12. चांगला बॉल मैदानावरती टाकलाय. डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅचचं समीकरण बदललंय. 7-12 आता होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय सांगितलंय थर्ड अंपायर कडे डिसिजन आलाय. सात बारा चढला मॅचचा पारा. पाहा शेवटचा बॉल. कडक स्ट्रोक खेळलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलला अडवलाय. फिल्डिंग चांगली केलाय. पाहता पाहता ही मॅच शेवटच्या षटकामध्ये आलाय. तिथे करायच्या 6 मध्ये 11 रन. आकर्षक अशा ट्रॉफी सध्या आपण पाहिलं तर मुख्य मंचावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला 6 मध्ये 11ची गरज आहे. एका बाजूला जयसे विरार, दुसऱ्या बाजूला मोरेगाव किसन सहानी एका बाजूला सांगतायत काहीतरी करायला हवं, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आमचे रील स्टार किरू पण सांगतायत बरोबर टाकणार. काही शंका त्यामध्ये नाही आहेत, पण आता कोणाविरुद्ध सांगितलंय नाही माहीत. रोहित समोर अफ्ताब. जोपर्यंत अफ्ताब आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. 10 मध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. 6 मध्ये 11ची गरज. ओ पहिला बॉल खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. सुंदररित्या पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट होत आहेत. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 10 धाव्यांचं लक्ष. पहा एक्शन रिप्ले मध्ये खेळायचा होता, परंतु बॅटला बॉल उलट दिशेने पुन्हा लागला. त्याच्यानंतर तो अगदी गोलंदाज रोहितच्या दिशेने मात्र निघून गेला. तिथे एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. रन करायच्यात 5 मध्ये 10 डबल करायच्यात. एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये घेऊन येईल. एखादा चांगला बॉल या मॅच मध्ये जयसाई विरारला पुन्हा पकड निर्माण करेल. 5 मध्ये 10. 5-10. सोनू स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. बागपूरला गेलं. फटका चांगला खेळला. धावचीची संधी निर्माण झालाय, परंतु काय घडलं मैदानावरती? घाई केलंय का? हो, रोहितनं घाई मैदानाच्या आतमध्ये केलाय. ही घाई निर्णायक ठरू शकतात. चार मध्ये 9 धावेची गरज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय, परंतु बॉल लढवलाय. अफ्ताब नाराज आहे स्वतःवरती. हा बॉल अडवण्यात आला. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केलाय. मॅचचं रूपरेषा पुन्हा बदललाय. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायचे 9. विकेट मैदानावरती तिथे येत असताना पाहायला मला 3 मध्ये 9 करायचे आहेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल कशा प्रकारे कॅच घेण्यात आला. सुंदर कॅच त्या ठिकाणी करण यांनी मात्र टिपण्यात आलाय. करण हा चांगला कॅच कॅरी केलाय.
विकेट मात्र महत्वाची होती. ही विकेट आल्यानंतर मॅच पुन्हा बदललाय. 3 बॉलमध्ये रन करायच्या 9. 3-9. जोगीत पाटील आलात. पुढचा बॉल निर्णायक बॉल असे. जोगीत साठी फटका खेळलाय परंतु तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकारासाठी गेलाय आणि ही मॅच आता बदललाय. 2 बॉलमध्ये करायचे रन 9. चला यस रेडी. 2 मध्ये 9 करायचे. 2 मध्ये 9 धावेची गरज. स्ट्राइक एंडला जयेश. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने बॉलवरती पोहोचलायत. फिल्डिंग करण्यात आलं. शेवटचा बॉल. 9 धावेची गरज. 1 बॉल 9 रन यमाचं समीकरण. शेवटचा बॉल टॅप केलाय बॉल आणि हा सामना आहे तो सामना मात्र मैदानावरती जिंकलाय जयसाई विरार संघानं. आणि जयसाई विरार संघ जो आहे तो आता फायनल मध्ये मात्र प्रवेश निश्चित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन असेल टीम जयसाई विरार आपलं. आणि हार्ड लक टीम मोरेगाव चॅलेंजर्स. तुम्हाला आणखीन एक मॅच खेळावा लागेल. लगेच आपण टॉस करूयात. मोरेगाव चॅलेंजर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल UCC डोंगरपाडा. एका बाजूला उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी लगेच तयार होईल